नमस्कार, मी प्रवीण बर्दापूरकर बोलतोय. आठवणीतले मान्यवर या माझ्या व्ही ब्लॉग सदरात आज मी रिपब्लिकन पक्षाचे नेते रासू गवई यांच्याविषयी बोलणार आहे. पत्रकारितेच्या 4.25 दशकाच्या काळात असंख्य राजकीय नेत्यांना भेटता आलं. त्यात रासू गवई लक्षात राहिले ते दिलखुलास, लोभस व्यक्तिमत्व, ऐटदार राहणी आणि त्यांची समन्वयवादी वृत्ती. रासू गवई म्हटलं की लगेच पहिले आठवत होतं त्यांचा पानाचा डबा. रासू गवई पान खाण्याचे अस्सल शौकीन होते आणि त्यांचा पानाचा डबा हा विधिमंडळामध्ये प्रसिद्ध होता. एक स्टीलचा असा पानाचा डबा त्यांच्या हातात असे. त्याच्यात लवंग, विलायची, जर्दा, केशर असं सगळं साहित्य जे असे ते ठासून भरलेलं असे. आणि एक वराडी अगत्यशीलता आणि आगळपगळचे स्वभाव गवई यांचा होता. त्यामुळे तो डबा सगळीकडे फिरत असे. अनेकदा खानाखुणा करून तो डबा आम्ही पत्रकार गॅलरीतही मागवून घेत असू. हा अगत्यशीलता आणि आगळपगळपणा हे खास वराडी वैशिष्ट्य गवई यांचं होतं. 24 तास राजकारणात अडकून पडावं असं काही ते त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारण संपलं किंवा दिवसभराचं सभागृहाचं काम संपलं की मैफिल जमवावी, गप्पा माराव्या, काव्यशास्त्र विनोदात रंगून जावं, हा त्यांचा स्वभाव होता. हा त्यांचा आणि तो अतिशय दिलखुलासपणाने ते मैफिलीत रंगवत असत. नागपूरचं त्या काळातलं त्यांचं आवडतं हॉटेल निडोज होतं. तर मुंबईत रिट्स, अर्थात हॉटेल हेच हॉटेल हे काही त्यांचं मस्त नसायचं. जहाँ शाम हो गई वहाँ डेरा डाल दिया अशा पद्धतीचं त्यांचं ते जिथे शक्य आहे तिथे मैफिल रंगवणं असा गवई साहेबांचा स्वभाव होता. काम संपल्यावर त्यांनी मैफिलीची वेळ जरी 8:30ची दिलेली असली तरी ते आरामात 10-10:30 वाजता मैफिलीत येत आणि मग उत्तर रात्रीपर्यंत ती मैफिल रंगत असे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम संपल्यावर नागपूरच्या पत्रकारांसाठी त्यांचं एक खास जेवण असेल. तिथेही गडकरी असेच, गवई साहेब असेच आरामात येत, दिवसभराची राजकारणाची वस्त्र घरी ठेवून मंदसा परफ्यूम लावलेले प्रसन्न व्यक्तिमत्वाचे गवई साहेब 10-10:30 आल्याच्या नंतर मैफिलीचा ताबा घेत. मग त्या मैफिलीत अनेकदा पत्रकारांची विमानं हवेत उडत, पण ते कधी गवई साहेबांनी मनाला लावून घेतलं नाही. प्रत्येकाचं विमान त्याच्या घरी नेऊन लँड करेपर्यंत त्यांचं लक्ष असे. हाच त्यांचा आगळपगळ स्वभाव सभागृहातही होता. त्या काळात आम्ही सगळे सडेफटिंग होतो आणि स्वाभाविकपणाने त्या काळामधली गोष्ट मी सांगतोय की सभागृहाची कामकाज खूप उशिरापर्यंत चालत असे. त्या काळातलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आता आहे का नाही मला माहीत नाही, विधान परिषदेला जेवणाची सुट्टी असे. गवई साहेबांचा एक 7-8-10 खानाचा डबा भरून येत असे. पण त्यांच्या भोवती माणसांचा गोतावळाच एवढा असे. त्याच्यात गंगाधरराव फडणवीस वगैरे अशी बरीच मंडळी असत की तो डबा पुरेसा पडतच नसे आणि रेस्टॉरंटमधून आणखीन 5-7 थाळ्या मागवणं आवश्यकच होऊन जात असे. तर आम्हा सड्या पटंग पत्रकारांच्या पोटाची काळजी ही सगळी नेते मंडळी तेव्हा घेत असत. आणि अनेकदा तर असं असं की आम्ही काम संपवून पोहोचेपर्यंत 5-10 मिनिटं उशीर झाला तर ही मंडळी आमची वाट बघत असत.
हे असं ममत्व त्यांचं सगळ्यांच्या संदर्भात अक्रॉस द पार्टी होतं, पत्रकारांशी पण होतं. आठवण निघालीच तर एक वैयक्तिक आठवण सांगून टाकतो. महाराष्ट्रामध्ये 95मध्ये सेना भाजपच्या युतीचं सरकार आलं आणि नंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्याच दरम्यान माझी दिल्लीला बदली व्हायचं ठरलेलं होतं. संपादकांनी मला तसं सांगितलं आणि तयारी करायला सांगितली होती. निवडणुकीच्या वृत्तसंकलनासाठी तेव्हा माझ्याकडे विदर्भ आणि मराठवाडा असे, शिवाय एखादं राज्य असे. तर मराठवाडा विदर्भात पुन्हा एकदा दिल्लीला गेल्यावर लवकर परत येता येणार नाही, म्हणून मी माझ्या पत्नीला आणि लेकीला घेऊन वृत्तसंकलनासाठी निघालो. माझी कार काही वातानुकूलित नव्हती आणि एप्रिल मेचं ऊन, सूर्य आग ओकतोय. मला कार चालवता पेंग यायची आणि मग मला भीती अशी वाटायला लागली की अशी पेंग आलेली असताना आपला ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये. आणि मला त्या अपघाताच्या भीतीने मी फारच अस्वस्थ झालो. असं दरम्यान आम्ही अमरावतीला पोहोचलो. अमरावतीहून तेव्हा गवईसाहेब लोकसभेची निवडणूक लढवत होते. मी गेलो, गवईसाहेबांना भेटलो. निवडणुकीचं वगैरे बोलणं झाल्यावर मी त्यांना माझी ही अडचण सांगितली. निवडणुकीचे दिवस असल्यामुळे ड्रायव्हर मिळणं जरा कठीण होतं. गवईसाहेबांनी ही जबाबदारी त्यांचे पुत्र, तेव्हाचे प्रख्यात वकील भूषण यांच्यावर टाकली. भूषणशी माझाही परिचय होता. भूषण आता सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी भूषणच्या चालकाला घेऊन मी जिथे उतरलो होतो, प्रदीप देशपांडे म्हणून माझे जे अतिशय सख्खे मित्र आहेत त्यांच्याकडे, तर तो चालक म्हणजे गवईसाहेबांच्या कारवरचाच चालक होता. तो दुसरा कुणी चालक मिळत नाही म्हणून गवईसाहेबांनी आपल्या कारवरचा चालक माझ्यासाठी दिला होता. आणि तो चालक मला औरंगाबादला सोडून परत येईपर्यंत त्यांच्या कार चालवण्याची जबाबदारी, प्रचारासाठीची जी काही सगळी मोहीम होती त्याचं सारथ्य भूषण गवईंनी केलेलं होतं. मग हे मला जेव्हा कळलं तेव्हा मी फार संकोचलो आणि एकदा मी गवईंना असं म्हणालो की तुम्ही जे काही केलं त्याच्यामुळे मी खूप संकोचून गेलो. तर गवईंचा स्वभाव कसा होता ते सांगतो. तर ते हसत हसत म्हणाले, काय तुम्ही पडले शेवटी आमचे जावाई, तुमची पत्नी ही आमची लेक, विदर्भ कन्या, त्यात तुमच्यासोबत लेकरू, तर आम्हाला काळजी आमच्या लेकीची आणि आमच्या नातीची जास्त होती. ते चालायचंच. हे असं माणसाला माणसाने मदत करायलाच हवी, असं गवईसाहेबांचं हे अशा पद्धतीचं जे वर्तन होतं ते फार लोभस होतं. गवईसाहेबांची राहणी पण खूप ऐटबाज होती. म्हणजे ते चुरगाळलेले मुरगाळलेले कपडे, अमुक धमुक असं काही ते त्यांना चालायचं नाही. अतिशय वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक फॅशनचे सूट्स, बंद गळ्याचे कोट, ते आज कुठला सूट घालून येऊ शकतील याच्याविषयी आमच्यामध्ये चर्चा असायची. अनेकदा आमचे अंदाज बरोबर निघत, अनेकदा चुकत. अंदाज बरोबर निघाले की आम्ही ते गवईसाहेबांना सांगत असू वगैरे, अशा त्या गमती होत्या. रासू गवई यांची वर्दी सुद्धा एक देण्याची एक फार स्टाईल होती, ऐटबाज स्टाईल होती. ती लिफ्ट जशी वर यायला सुरुवात होईल तशी त्या फ्लोअरवर परफ्यूमचा मंदसा सुवास पसरत असे. लिफ्ट उघडल्यावर तो सुवास आणखीन जोरात येत असे आणि मग गवईसाहेब लिफ्टच्या बाहेर येत. तर हे असं गवईंचं जे व्यक्तिमत्व होतं ते अतिशय आकर्षक, ऐकदार. कधी सकाळचे कपडे संध्याकाळी घालून गवई दिसले नाहीत किंवा दिवसभराचे अधिवेशनाचे कपडे घालून रात्रीच्या मैफिलीमध्ये आलं असं कधी दिसलं नाही. आणि दुर्मुखल्या नजरेचे गवई वगैरे असं कधी आमच्या नजरेलाच पडलेलं नाही. अमरावतीत त्यांनी शिक्षण घेतलं, कायद्याचा अभ्यास केला, कायद्याची पदवी घेतली. गवई यांचं एक आणखीन एक वैशिष्ट्य सांगायला हवं की त्यांची समन्वयवादी वृत्ती होती. म्हणजे किती होती? गवई यांच्या पक्षाचा एकही आमदार सभागृहात नव्हता. विधानसभेचे नाही, विधान परिषदेचे नाही, ते एकमेव सदस्य.
काँग्रेसशी त्यांचं ममत्व होतं. वसंतदादा पाटील असो, शंकरराव चव्हाण असो, शरद पवार. पण काँग्रेसच्या बाहेरही त्यांचं जे सख्य होतं ते मोठं विलक्षण होतं. प्रमोद महाजन असतील, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, आणि त्यांच्या ह्या दिलखुलास व्यक्तिमत्व आणि समन्वयवादी वृत्तीमुळे त्यांच्या पक्षाचा एकही मतदार नसूनही ते विधान परिषदेवर निवडून येत. किती वर्ष निवडून आले? सलग 30 वर्ष. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सलग 30 वर्ष निवडून आलेले गवई एकमेव सदस्य असतील. बरं, या काळातले पुन्हा एक वैशिष्ट्य आहे, ते सदस्य होते, ते विरोधी पक्ष नेते होते, ते उपसभापती होते, ते सभापतीही होते. सभागृहातल्या एखाद्या सदस्याने सभागृहातली ही सर्व पदं भूषवलेली असणं हे मला असं वाटतं भारतीय संसदीय इतिहासातलं एकमेव उदाहरण असावं. या प्रदीर्घ अनुभवाने, कायद्याच्या अभ्यासामुळे त्यांच्या सभागृहावर खूप मोठा वचक असेल. म्हणजे ते सदस्य असताना किंवा विरोधी पक्ष नेते असताना एखाद्या विषयावर बोलायला लागले किंवा एखाद्या प्रश्नावर जर त्यांनी काही मतप्रदर्शन सुरू केलं तर ते इतकं मुद्देसूद आणि अंतिम असेल की कधी कधी तेव्हा सभापती असलेले जयंतराव टिळक गमतीने गवईंना असं हाताने थांबवून म्हणत, अहो गवईसाहेब, आता काही मला सभापती म्हणून बोलू द्याल का नाही, काही शिल्लक ठेवाल का नाही? आणि सभागृहात हास्याचा कल्लोळ उडत असे. बरं, त्यांचं सभागृहाचं नेतृत्व पीठासीन अधिकारी म्हणून काम करण्याची शैली पण मोठी विलक्षण होती. त्यांची पूर्ण पकड होती. विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाचं बायबल म्हणा, भगवद्गीता म्हणा, कुराण म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा, समजलं जाणारं कौल आणि शकदर त्यांनी कोळून पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे सभागृहाचं कामकाज कशा पद्धतीने चालवावं येते याबद्दलचे त्यांचं जे काही नियंत्रण होतं ते फार घट्ट होतं. त्यांच्या काळामध्ये काही प्रसंग फार तणावाचे निर्माण झाले, कसोटीचे निर्माण झाले. म्हणजे उदाहरणार्थ, ज्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते निवडून येत त्याच काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या सिमेंट खरेदी प्रकरणाचा प्रश्न विधान परिषदेमध्ये खूप गाजला. मधु देवळेकर आणि आदी सदस्यांनी सभागृहात तो प्रश्न लावून ठेवला, बाहेर मृणाल गोरे आणि आदी सदस्यांनी लावून ठेवला. आणि सभागृहामध्ये परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की सरकार पक्ष, सत्ताधारी पक्ष चांगला अडचणीत आलेला होता. आणि अशा वेळेस खरी कसोटी जी होती ती पीठासीन अधिकाऱ्याची होती. आणि पीठासीन अधिकारी रासू गवई होते. आपण सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलो म्हणून गवई साहेबांनी सत्ताधारी पक्षाला मुळीच विनाकारण संरक्षण दिलं नाही आणि विरोधी पक्षाला सुद्धा त्या सगळ्या प्रकरणावर चर्चा करताना खूप ढिलही सोडलं नाही. मोठ्या ताकदीने आणि कौशल्याने त्यांनी तो जो सिमेंट भ्रष्टाचार प्रकरण जे होतं ते हाताळलेलं होतं. तर असं नाही की केवळ कोणाच्या तरी मेहरबानीने आपण सदस्य झालो किंवा सभापती झालो म्हणजे आपल्या अंगी सभागृह चालवण्याचं कौशल्य नाही आहे, सभागृहावर आपली पकड नाही, असं काही नाही. आणि त्यांच्यासारखी पकड फार कमी सभापतीपदी आरूढ झालेल्या लोकांच्या मध्ये बघायला मिळाली. गवई इतके वर्ष सभागृहाचे सदस्य राहिले पण मंत्री झाले नाही, कारण सभागृहात त्यांचं कोणत्याच सभागृहामध्ये त्यांचं पाहिजे तेवढं पक्षबळ नव्हतं. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांची जी कारकीर्द आहे ती मोठी झळावून उठलेली होती. ते बिहारचे राज्यपाल असतानाच मी दिल्लीतही होतो, दोनदा मी तिकडे गेलोही होतो, आमची भेटही झाली होती. तिकडे फिरताना लक्षात असं जे आलं
ते गवई यांच्या प्रशासकीय क्षमतेच्या किती अफाट अशा हे आहेत ते लक्षात आणून देणार होतं. बिहार म्हणजे नालंदा विद्यापीठ, आणि नालंदा विद्यापीठ मोडकळीस आलेलं होतं, मोडून पडलेलं होतं. मोडकळीस आलेलं काय, राज्यपाल या नात्याने गवई ज्या पद्धतीने एखाद्या शिक्षण मंत्र्यासारखे वावरले, ते केवळ त्यांनी नालंदा विद्यापीठाचं पुनरुज्जीवन केलं असं नाही, तर त्याच सोबत बिहारची जी तळागाळात फसलेली जी शिक्षण व्यवस्था होती, ती शिक्षण व्यवस्था त्यांनी रुळावर आणली. शिक्षण व्यवस्थेची गाडी रुळावर आणली. त्यांचे खास सहकारी डॉक्टर कृष्णकुमार यांचा त्यांना खूप उपयोग या काळात झाला. पण बिहारच्या शैक्षणिक क्षेत्राचा जो बदलौकिक होता, तो लौकिकामध्ये बदलण्यामध्ये रासू गवई यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली, हे विसरता येणार नाही. गवई यांचं आणखीन एक महत्त्वाचं काम म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी आहे. 14 ऑक्टोबर 1956ला ज्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लाखो बौद्ध बांधवांनी धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला, त्या भूमीवर आज एक खूप मोठं स्मारक उभं आहे. आणि ते स्मारक उभं करण्यामध्ये 30-40 वर्षाची अखंड अशी तपश्चर्या गवई यांनी केलेली आहे. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केलं, तो दिवस हिंदू पंचांगाप्रमाणे दसऱ्याचा होता. बौद्ध बांधव मात्र तो दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. तो एक दिवस नागपूरच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचा असतो. एकीकडे बौद्ध बांधवांचा 8-10 लाखाचा जमलेला जमाव, आणि दुसरीकडे दसरा साजरा करणारा हिंदूंचा जमाव, हे असा एक विलक्षण असा संगम तिथे असतो. आणि कुठेही काही कटुता नसते. मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. या दीक्षाभूमीच्या परिसरातच माझं नागपूरच्या काळातलं पूर्ण वास्तव्य राहिलं. बजाजनगर, अभ्यंकरनगर, वसंतनगर. त्यामुळे व्हायचं काय की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वृत्तसंकलनाची जबाबदारी माझ्यावर सहर्ष यायची, आणि मला अगदी सर्वत्र पायी फिरून ते वृत्तसंकलन करता यायचं. मी अनेक वर्ष, मला असं वाटतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं वृत्तसंकलन सर्वाधिक काळ करणारा कदाचित मी एकमेव पत्रकार असेल. 17-18 वर्ष मी निवासी संपादक झाल्यावरही खरं म्हणजे वृत्तसंकलनासाठी 2 वेळा गेलो होतो. हा गमतीचा भाग आहे. याच्यावरून एक गोष्ट आठवली मला, या वृत्तसंकलनावरून. मी 1981 मध्ये नागपूरमध्ये आलो, आणि मला हे खूप आकर्षण होतं दीक्षाभूमीचं. तेव्हा मी नागपूर पत्रिका या दैनिकाचा मुख्य वार्ताहर म्हणून काम करत होतो, आणि आमच्या कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावरच दीक्षाभूमी होती. आणि त्याच दरम्यान 82-83 दरम्यान तेव्हा धर्मांतरचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला, आणि तो जो 25 वर्ष झालेले रौप्य महोत्सव, आणि ते रौप्य महोत्सवासाठी विशेषांक जो आहे तो काढण्याची जबाबदारी नागपूर पत्रिकेच्या संपादकांनी माझ्यावर टाकली. तो अंकही मी तयार करण्यामध्ये माझी जी पत्नी होती तिला खूप मदत केली होती. तर त्या वृत्तसंकलनाची एक गवई यांच्याशी संबंधित आठवण अशी की जेव्हा मी ते सगळं बघितलं वातावरण, अनवाणी पायानी डोक्यावर आपल्या कपड्यांचं गाठोडं घेऊन येणारे, किंवा हातामधल्या नेवारीच्या पिशवीमध्ये आपले कपडे घेऊन येणारे, दीक्षाभूमीच्या त्या परिसरात जाऊन अतिशय भक्तिभावाने नत होणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्षेचं दर्शन घेणारे, जागा मिळेल तिथे झोपणारे, मिळेल ते खाणारे, मोठ्या भक्तिभावाने पुस्तकं खरेदी करणारे,
तो असा लाखोचा जमाव हे एक विस्मयचकित करणारं दर्शन होतं. मी तर फार लुप्त झालो. तर तो सगळा एवढा मोठा जमाव, लाखोचा जमाव, आणि शांत होता. कुठे पोलिसाला काठी उगारावी लागते असं काही घडत नाहीये. ते बघून त्या वर्षी त्या बातमीला जे शीर्षक आहे ते शीर्षक मी दिलं होतं, पाऊले चालती दीक्षाभूमीची वाट. आता ते शीर्षक इतकं पॉप्युलर झालेलं आहे की दरवर्षी कुठलं ना कुठलं वृत्तपत्र ते शीर्षक देतो, अनेक जण ते शीर्षक वापरतात. पण गमतीचा भाग म्हणजे तेवढ्या सगळ्या गर्दीमध्ये नागपूर पत्रिकेच्या त्या शीर्षकांनी रासू गवई यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि गवई यांची गुणग्राहकता कशी असेल तर ते धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा झाल्यावर जी काही पार्टी ते द्यायचे त्या पार्टीत त्यांनी माझा सत्कार केला होता. तर मी संकोचून गेलो. मी त्यांना म्हणालो, हे काय करताय? पत्रकारांनी त्याचं काम केलं एक बातमी देऊन. तर ते म्हणे, नाही, दीक्षाभूमी ही पंढरपूरच्या लाखो भाविकांच्या समकक्ष तुम्ही आणून ठेवली, हे आजपर्यंत कुठल्या पत्रकाराला सुचलं नव्हतं. तर गवईंची ही जी गुणग्राहकता आहे ही मोठी विलक्षण होती. दीक्षाभूमीवरचं स्मारक उभारण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष खर्च केली आणि ते स्मारक अखेर उभं राहिलं. त्यामध्ये त्यांना वाको गाणार, सदानंद फुलदेले या त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं. आणि अतिशय कृतार्थ नजरेने ते तिथे आलेल्या जमावाकडे बघत असत. त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय सहकार्य मिळवलं. राज्य आणि केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य मिळवलं. तिथे अतिशय भक्तिभावाने पैसा अर्पण करणाऱ्या कुठल्याही पैशाच्या त्या नीट विनियोग, एकेका पैशाचा नीट विनियोग त्यांनी करून घेतला. ते नेहमी म्हणत, दीक्षाभूमीवर जमणारी ही अफाट गर्दी ही माझी राजकीय शक्ती आहे, ही माझी राजकीय पुंजी आहे. पण त्या पुंजीचं राजकारण मी करणार नाही. त्यांनी पक्षासाठी म्हणून त्या गर्दीचा कधी उपयोग करून घेतला नाही. आणि अशा ह्याच्यातून ते जे अतिशय देखणं स्मारक उभं राहिलेलं आहे, प्रत्येकाने बघायला हवं. तर हे असं अतिशय सर्व पक्षांमध्ये संपर्क असणारं असं ते गवईंचं व्यक्तिमत्व होतं. आणि ते जाती धर्मामध्ये अडकलेले नव्हते. लोकसभा निवडणूक ते खुल्या मतदारसंघातून विजयी झालेले होते. तर त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे हे असे असंख्य पैलू आहेत. त्यात दिलखुलासपणा आहे, त्यांची ऐटबाज राहणी आहे. आणि त्यांच्यासारखा समन्वयवादी नेता तर महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर निर्माणच झालेला नाही. आपला पक्ष कोणाच्याही पक्षात विलीन न करता महाराष्ट्राच्या राजकारणावर 30 वर्ष ठसा उमटवणाऱ्या रासू गवई यांचं व्यक्तिमत्व म्हणूनच कायमचं माझ्या स्मरणात राहिलेलं आहे, राहणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.